नमस्कार नाशिककर, जय श्रीराम. तर रुद्राक्षाबद्दलच्या माहितीचा आज हा तिसरा पार्ट आहे आणि यामध्ये आपण जाणून घेणार आहे रुद्राक्षाबद्दलचा इतिहास. जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये विधीबद्दल सुद्धा माहिती घेतली आणि त्याआधी सुद्धा आपण खूप जास्त माहिती घेतलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहास जाणून घेणार आहे. नेमके रुद्राक्ष आला कसा आहे? खूप जुना काळ आहे, म्हणजे प्रचंड जुना काळ आहे. जेव्हा सतीचं जी काही घटना घडली आणि महादेव हे इतके दुःखी होऊन गेले की ते शव घेऊन तसेच हिमालयाच्या दिशेला गेले. आणि जेव्हा हिमालयाच्या दिशेला निघून गेले ते त्या दुःखामध्ये ध्यानस्थ बसले आणि खूप काळ उलटला. ब्रह्मदेवालाही प्रश्न पडला जाता पृथ्वीचा अनबॅलन्स झाली, म्हणजे खालचा रोल करणार कोण. तर विष्णूंनी त्यांचं तप भंग केलं आणि जेव्हा त्यांनी ते तिन्ही डोळे उघडले त्याच्यातनं जे अश्रू पडले तिथून खरी रुद्राक्षांची निर्मिती झाली. आणि रुद्र हा थोडासा वैराग्याकडेच घेऊन जातो माणसाला, म्हणजे ध्यान धारणेकडे जास्त वळवतो. ही रुद्राक्षांची पॉवर. जसे तुम्ही धारण केल्यानंतर माणसाचं मन वगैरे हे आपण बदलायला लागतं. तर रुद्राक्ष खूप जुना आहे, म्हणजे आपण त्याचा इतिहास असा काढू पण नाही शकत, इतका जुना इतिहास आहे रुद्राक्षांचा. मी पहिल्या पार्ट मध्ये हे सांगितलं होतं, नेपाळ बद्दल काहीतरी इतिहास सांगितलं होतं, त्याबद्दल काय सांगतात? कारण की हिमालय त्या दिशेला होतं, महादेव त्या दिशेला गेले हिमालयमध्ये आणि तप केलं. नेपाळचा तर रुद्राक्ष का भारी, तर त्याची जी जमिनीचा जो पोत आहे त्याचं जे सूत रुद्राक्षांवर जे येतं ते खूप क्लिअर रुद्राक्ष येतं. आणि त्याची डेव्हलपमेंट म्हणजे आता हा आवळ्याच्या मापाचा पण रुद्राक्ष येतो. आणि वेगवेगळे मुखानुसार त्याचे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि त्याच्या जमिनीचा पोत असल्यामुळे त्याच्यात पंचधातू असतात, इतर खूप साऱ्या गोष्टी या रुद्राक्षामध्ये सापडतात. म्हणून नेपाळचा रुद्राक्ष अतिशय भारी असतो.